तर नमस्कार मित्रांनो, गरिबाच्या तटावर अन्नावर आता संकट आले काय मित्रांनो? सरकारने घेतलेला एक मोठा निर्णय सध्या पूर्ण महाराष्ट्राचा चर्चेचा विषय बनलेला आहे मित्रांनो. 1 जूनपासून लाखो रेशन कार्ड धारकांसाठी मोफत गहू तांदूळ मिळणार नाही मित्रांनो. अशी बातमी सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे मित्रांनो. काही लोक म्हणतात मित्रांनो सरकारने योजना बंद केली, तर काही म्हणतात फक्त काही लोकांना ध्यान बंद होणार आहे मित्रांनो. नेमकं काय खरं आहे मित्रांनो? जर तुमच्याकडे पिवळं, केशरी किंवा पांढरं रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. कारण एका छोट्याशा चुकीमुळे तुमचे नाव यादीतून कायमचे कट होऊ शकतो मित्रांनो. सरकारने आता नवीन नियम लागू केलेले आहे मित्रांनो. ज्यांच्याकडे चारचाकी आहे किंवा मोठे उत्पादन आहे किंवा तुमची चुकीची माहिती देऊन तुम्ही रेशन कार्ड घेतले असतील तर मित्रांनो, अशा लोकांवर मोठी कारवाई होऊ शकतो मित्रांनो. पण सर्वसामान्य गरीब कुटुंबांना घाबरण्याची गरज नाही का मित्रांनो? मुख्यमंत्री यांनी काय स्पष्टीकरण दिलेले आहे मित्रांनो, आणि कोणत्या लोकांना मोफत रेशन खरंच बंद होणार मित्रांनो? हा व्हिडिओमध्ये आपण सगळी खरी माहिती पाहणार आहोत मित्रांनो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवा आणि सरकारचे अधिकृत निर्णय यामागे नेमके प्रकरण काय आहे मित्रांनो, हे पण समजून घेणार आहोत मित्रांनो. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आणि तुमच्या गावातील नातेवाईकापर्यंत, रेशन कार्ड धारकांपर्यंत ही माहिती लगेच शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येक गरीब कुटुंबासाठी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांच्या रोजच्या जगण्याशी थेट जोडलेला आहे. राज्यामध्ये पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी काही मोठे बदल प्रस्तावित आहेत. आता हे बदल नेमकं काय घेऊन येणार आहेत, कोणाला याचा फायदा होईल आणि कोणाला अपात्र ठरवलं जाऊ शकतं, हे सगळं आज आपण अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर बघा, आज आपण नेमकं काय काय समजून घेणार आहोत. घरपोच रेशनचा प्रस्ताव, मोफत गॅस सिलेंडर योजना, काही अतिशय कडक अपात्रता नियम, ही योजना कोणत्या जिल्ह्यात लागू होणार आहे, त्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे, आणि सर्वात शेवटी या योजनेची आजची अधिकृत स्थिती काय आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या बदलापासून, म्हणजे रांगेतून थेट घरपोच मिळणाऱ्या रेशनच्या प्रस्तावापासून. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की उन्हाळा असो वा धोधो पाऊस, रेशनच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. ते जड धान्याचं पोतं पाठीवर उचलून घरी आणणं म्हणजे एक मोठं कामच. पण आता प्रस्तावित नवीन पद्धतीनुसार हे चित्र पूर्णपणे बदलू शकतं. कसं तर शासनाने प्रत्येक गावासाठी 2 डिलिव्हरी टेम्पो देण्याचं नियोजन केलंय. म्हणजे आता गहू आणि तांदूळ थेट आपल्या दारात घरपोच येणार. विचार करा, हा बदल प्रत्यक्षात आला तर नागरिकांचा किती वेळ आणि शारीरिक त्रास वाचेल, नाही का? आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, जो आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मोफत गॅस सिलेंडरच्या सुविधेविषयी. फक्त घरपोच धान्यच नाही, तर पात्र कुटुंबांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तब्बल 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाण्याची शक्यता आहे. हे वाटप अगदी सुनियोजित असेल, म्हणजे दर 4 महिन्यांनी 1 सिलेंडर मोफत मिळेल. थोडक्यात सांगायचं तर कुटुंबांना केवळ शिधा देऊन न थांबता तो शिजवण्यासाठी लागणारा इंधनही वर्षभर विनाशुल्क उपलब्ध करून देण्याचा हा एक अतिशय महत्त्वाचा प्रयत्न आहे. पण थांबा, हे सगळे फायदे मिळवण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ती म्हणजे घराघरात होणारी आगामी तपासणी आणि त्यासाठीचे 5 अत्यंत कठोर असे अपात्रता नियम. आता सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की नेमकं कोणाचं मोफत धान्य बंद होणार आणि कोणाला काळ्या यादीत टाकलं जाणार. कारण आगामी तपासणीत जर घरांमध्ये काही विशिष्ट गोष्टी आढळल्या तर मिळणारं मोफत धान्य कायमचे बंद होऊ शकतं आणि रेशन कार्ड थेट पांढऱ्या कार्डमध्ये म्हणजेच श्रीमंत प्रवर्गात बदललं जाऊ शकतं. मग हे निकष आहेत तरी कोणते? चला एक एक करून समजून घेऊया. सर्वात पहिला आणि मोठा निकष आहे शेतीशी संबंधित. जर एखाद्या कुटुंबात पती किंवा वडिलांच्या नावावर 10 एकरापेक्षा जास्त शेतजमीन असेल तर ते कुटुंब या मोफत घरपोच रेशन सेवेसाठी थेट अपात्र ठरेल. हा नियम का आणलाय तर या योजनेचा लाभ फक्त अल्पभूधारक आणि खऱ्या अर्थाने गरजू असणाऱ्या नागरिकांपर्यंतच पोहोचावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा निकष म्हणजे वार्षिक उत्पन्न. जर कुटुंबाचं मागील वर्षीचं म्हणजेच आपण 2025च्या संदर्भाने पाहिलं तर वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर ते कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम मानलं जाईल आणि साहजिकच त्यांना या योजनेच्या लाभातून वगळलं जाईल. बाकीचे निकषही तितकेच स्पष्ट आणि कडक आहेत बरं का. कुटुंबात जर कोणी सरकारी नोकरदार असेल किंवा सरकारी पेन्शन घेणारी व्यक्ती असेल तरीही हा लाभ मिळणार नाही.
यासोबतच ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे किंवा ज्यांच्या घरात 3पेक्षा जास्त दुचाकी म्हणजे टू व्हीलर्स आहेत, त्यांना श्रीमंत कुटुंब या वर्गवारीत मोजलं जाईल आणि त्यांचं मोफत धान्य बंद होईल. हे 5ही निकष अत्यंत काटेकोरपणे तपासले जाण्याची शक्यता आहे. आता साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही सगळी प्रस्तावित योजना नेमकी कुठे लागू होणार आहे. तर पाहूया पात्र जिल्ह्यांची यादी. तर बघा, महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यापैकी 14 जिल्ह्यांची नावे आता समोर आली आहेत. यात प्रामुख्याने विदर्भातील वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, अमरावती आणि मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे. आता या जिल्ह्यांची निवड का करण्यात आली? कारण इथे उन्हाळ्याचा आणि पावसाचा जोर जास्त असतो आणि शेतकरी वर्गाची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या भागांना प्राधान्य देण्यात आलं आहे. पुढे जाऊया. जर आपण या योजनेसाठी पात्र असाल तर आपला लाभ निश्चित करण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागतील आणि तीही अवघ्या 4 दिवसांच्या आत, ते पाहूया. ही अर्जाची प्रक्रिया अत्यंत तातडीची असणार आहे. फॉर्म्स मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर अधिकृत अर्ज मिळवणं गरजेचं आहे. त्यानंतर नव्या नियमांनुसार आपण पात्र असल्याची घोषणा करणारा फॉर्म अचूकपणे भरायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व अनिवार्य कागदपत्रे जोडून हा अर्ज फक्त 4 दिवसांच्या आत जमा करणं सक्तीचं असेल. वेळेत अर्ज नाही केला तर कदाचित रेशन दुकानात जाऊन पदरचे पैसे खर्चून धान्य खरेदी करावं लागू शकतं. मग हा फॉर्म भरताना कोणती कागदपत्रे जवळ ठेवणं एकदम मस्ट आहे? तर 2 पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्ड, मतदान कार्ड आणि तुमच्या पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्डच्या पहिल्या पानाची झेरॉक्स. लाभार्थ्यांची ओळख आणि त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी ही सगळी कागदपत्रे अत्यंत अनिवार्य असणार आहेत. त्यामुळे ती आधीच तयार ठेवलेली नक्कीच फायद्याची ठरतील. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, ती म्हणजे या योजनेची सद्यस्थिती काय आहे, शासन निर्णयाची म्हणजेच GRची काय अवस्था आहे ते बघूया. इथे एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे लक्षात घेणं गरजेचं आहे. ही सर्व माहिती आणि योजना सध्या अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या अंदाजांवर आधारित आहेत. शासनाचा अधिकृत GR म्हणजेच शासन निर्णय यावर अद्याप जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे आपण कागदपत्रांची पूर्वतयारी नक्कीच करून ठेवावी, पण अंतिम आणि अधिकृत कायदेशीर आदेशांची वाट पाहणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर मंडळी, या विश्लेषणाचा समारोप करताना एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतोय. घरपोच रेशन आणि मोफत गॅस यांसारख्या सोयी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवणं आणि त्याचवेळी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्यांना कडक नियम लावून बाहेर काढणं, या दोन्ही गोष्टींमध्ये हे नवधोरण योग्य तो समतोल साधू शकेल का, हे तर आता येणारा काळच ठरवेल. आजचं हे सविस्तर विश्लेषण आपण इथेच थांबवतोय. ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहिती सत्रासह. धन्यवाद.